चंदरबद्दल जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर त्याच्यासारखा मेहनती डिसिप्लिन नातू माझा कोणी नाही आहे. ज्यावेळेस त्याचं एक ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर 10वीच्या परीक्षेला तो बसला, आम्ही त्याला सेंटरवर सोडवायला गेलो तर त्याच्या वडिलांचे जे मित्र आहे गोपीनाथराव मुंडे त्यांचा फोन आला, म्हणे गौरी तू कुठे आहे? यांनी सांगितलं सेंटरवर आहो. आणि तो म्हणाला सेंटरवर काय करतोय? अरे मी माझ्या पोराची परीक्षा 10वीची त्याला सोडायला आलो. मग मुंडेंना खूप आश्चर्य वाटतं की हा मुलगा एवढा आजारी झाला लगेच 10वीची परीक्षा देतोय. म्हणजे एव्हरीबडी ऑफ सरप्राईज. 10वीचा निकाल लागल्यानंतर लोकांनी शाळेतनं मेरिटमध्ये कोण कोण आलं हे जसं विचारलं तसं विचारलं की अनिकेत गवळीचं काय झालं. आणि तो त्याची इतकी तब्येत झाल्यानंतर तो 10-12 तास माझ्याबरोबर बसायचा. आणि त्याचं काय माझ्यावर सांगायचं म्हणजे माझ्यावर प्रेम आहे, माझ्याबद्दल त्याला इतका कॉन्फिडन्स आहे. एकच उदाहरण सांगतो आपल्याला की 10वीच्या परीक्षेमध्ये ज्या मागे एक मुलगा बसला, पेपर सुटल्यानंतर त्याने विचारलं नाही रे बाबा गणित असं नाही असं केलं. तो म्हणाला नाही, माझ्या आजोबांनी मला शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं शिकवू शकत नाही. चुकला असेल तर तू, मी बरोबर आहे, माझं अजिबात चुकू शकत नाही. इतका त्याला माझ्यावर भरोसा आहे. आणि त्याच्या इतका मी डिसिप्लिन म्हणून मी त्याला माझे 4 मुलीची मुलं, माझी जे 10-12 नातू आहेत त्यापैकी त्याला मी नेहमी अनपॅरलल ग्रँडसन अशी पदवी दिलेली आहे. त्याच्या वाढदिवसाबद्दल त्याला अनेक शुभेच्छा, आशीर्वाद तर आहेच. धन्यवाद.